इंद्रायणी नदीत धक्कादायक प्रकार. आता आळंदीतून वारी निघणार नाही. वारकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला म्हणजे आळंदीच्या पावन वारीला अवघे काही तास शिल्लक आहेत. वेळापत्रकानुसार 8 जुलैला माऊलींची पालखी पंढरीच्या वाटेवर निघणार होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होऊ लागले होते. पंढरपूर वारीची लगबग शिगेला पोहोचली होती. मात्र वारी सुरू होण्याच्या अवघ्या काही तास आधी इंद्रायणी नदीच्या डोहात एक धक्कादायक घटना घडल्याची चर्चा सर्वत्र पसरली. नेहमीप्रमाणे एक वारकरी श्रद्धेने इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी उतरला. माऊलींचे नामस्मरण करत तो स्नान करत असतानाच त्याच्या नजरेस पाण्यावर तरंगणारी एक पांढऱ्या रंगाची विचित्र वस्तू दिसली. सुरुवातीला ती एखाद्या कापसाच्या गोळ्यासारखी किंवा प्लास्टिकच्या पिशवीसारखी वाटत होती. कुतूहलापोटी त्याने ती जवळ ओढून पाहिली आणि त्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून तो हादरून गेला. क्षणात ही बातमी परिसरात पसरली आणि नदीकिनारी मोठी गर्दी झाली. वारकऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन आणि पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर नेमके काय आढळले? प्रशासनाने कोणता निर्णय घेतला? वारीवर त्याचा काही परिणाम झाला का? या संपूर्ण घटनेमागील सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पवित्र इंद्रायणी नदीत नेमकं काय वाद आलं होतं? त्या वारकऱ्याच पुढे काय झालं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आषाढी वारीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली होती. आळंदीच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे नियोजन अगदी वेळेनुसार आणि काटेकोरपणात सुरू होतं. मानाच्या आश्वास आगमन झालं होतं. रथ ओढण्यासाठी माऊलींच्या लाडक्या रथाच्या बैलांना खास नाव माखू घालून त्यांचे शिंग रंजवून त्यांना संगत सजवले जात होते. पालखी रथ माऊलींच्या पादुकांचं आसन सोन्या चांदीच्या नक्षीकामान आणि सुवासिक फुलांच्या माळांत सजवलं जात होतं. वारकरी आपल्या रावट्या तंबू ठोकून विठ्ठल भजनात दंग होते. वारीचा उत्साह शिगेला पोचला होता. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. लाखो वारकरी श्रद्धेने इंद्रायणी नदीच्या तीरावर दर्शन आणि स्नानासाठी जमले होते. पण या पवित्र वातावरणात अचानक एका घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. इंद्रायणी नदी वारकऱ्यांसाठी केवळ एक नदी नाही, तर ती श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचे पवित्र प्रतीक आहे. अशाच वेळी नदीत स्नान करत असलेल्या एका वारकऱ्याच्या नजरेस पाण्यावर तरंगणारी एक संशयास्पद वस्तू दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक अफवा पसरू लागल्या आणि वारकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र नेमके काय घडले? त्या वस्तूचे सत्य काय होते? प्रशासनाने कोणती कारवाई केली? आणि आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी कोणती अधिकृत माहिती लक्षात घ्यावी? या सर्व प्रश्नांची तथ्यांवर आधारित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहाटेची वेळ होती. इंद्रायणी नदीच्या घाटावर वारकऱ्यांची गर्दी हळूहळू वाढत होती. सर्वत्र ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. अशाच वेळी एक वारकरी श्रद्धेने स्नानासाठी नदीत उतरला. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर बुक्का आणि ओठांवर विठ्ठल नाम होते. तो हळूहळू नदीच्या पात्रात पुढे गेला. पाणी गुडघाभर ते कंबरभर होते. त्याने डोळे मिटले, हात जोडले आणि मनोभावे इंद्रायणीच्या पवित्र पाण्यात पहिली बुडी मारली. वर आल्यानंतर त्याला आजूबाजूला काहीसा विचित्र वास जाणवला. सुरुवातीला त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कदाचित नदीत काही कचरा किंवा इतर कारण असेल असे त्याला वाटले. तो थोडा पुढे गेला आणि पुन्हा एकदा बुडी मारली. त्यानंतर तो पाण्यातून वर आला. सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी ओंजळीत पाणी घेतले आणि तेवढ्यात त्याच्या नजरेस पाण्यावर तरंगणारी एक संशयास्पद वस्तू दिसली. सुरुवातीला ती नेमकी काय आहे याचा अंदाज त्याला आला नाही. पण पुढच्या काही क्षणात समोर आलेल्या दृश्यामुळे घाटावर उपस्थित अनेकांची धावपळ सुरू झाली. या घटनेमागील सत्य नेमके काय होते आणि प्रशासनाने त्यानंतर कोणती पावले उचलली हे पुढे जाणून घेऊया. पण तेवढ्यात अचानक त्यांच्या डाव्या बाजूने पाण्याचा प्रवाह बदलल्यासारखा वाटला.
त्यांनी डोळे उघडून पाहिले तर समोरून पांढऱ्या रंगाचं काहीतरी तरंग येताना दिसले. आता सुरुवात ते दररोज त्या ठिकाणी आंघोळ करायचे, पण त्यांना त्या दिवशी एक विचित्र प्रकार जाणवला. समोरून जेव्हा त्यांनी पहिली बुडी मारल्यानंतर ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांच्या समोरून प्रचंड पांढरा एखाद्या कापसासारखा पदार्थ येताना दिसला. तो पाण्यावर तरंगत होता. याचा अर्थ तो जड नव्हता, पण तो कापसासारखा दिसत होता. सुरुवातीला त्या वारकऱ्याला वाटले की वारीच्या गर्दीत कोणाचा तरी कापूस, कपड्याचा तुकडा किंवा इतर एखादी हलकी वस्तू पाण्यात पडून तरंगत असावी. पण ती वस्तू काही वेगळीच दिसत होती. ती हलकी, पांढरी आणि कापसासारखी फुगीर होती. काही क्षणातच त्याच्या लक्षात आले की ती एकच नव्हती. अशा अनेक पांढऱ्या फेसाचे गोळे नदीच्या प्रवाहाबरोबर सतत पुढे येत होते. कुतूहलाने त्याने हात पुढे करून त्या पांढऱ्या पदार्थाला स्पर्श केला. स्पर्श होताच त्याला तो कापूस किंवा कपडा नसल्याचे जाणवले. तो एक चिकट, दुर्गंधीयुक्त फेस होता. त्याला तीव्र रासायनिक वास येत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे तो घाबरून लगेच मागे सरकला आणि नदीबाहेर येण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नदीच्या पृष्ठभागावर अशा पांढऱ्या फेसाचे थर वाढताना दिसत होते. काही वेळातच परिसरात या प्रकाराची चर्चा सुरू झाली आणि अनेक वारकरीही सावध झाले. नेमका हा फेस कशामुळे तयार झाला? तो प्रदूषणाचा परिणाम होता का? प्रशासनाने याबाबत कोणती कारवाई केली आणि अधिकृत तपासात काय निष्पन्न झाले हे पुढे जाणून घेऊया. पण हा जो प्रकार होता तिथे उपस्थित असलेल्या एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि हा शॉर्ट व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक वारकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला. कारण की नदीमध्ये हे विषारी काय सुटलंय? लाखो पवित्र वारकरी आता काही वेळातच तिथे दाखल होणार होते आणि ते होण्याआधीच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्यानंतर काय निर्णय घेण्यात आला? नेमका तो कापसासारखा पदार्थ कशाचा होता? अखेर तपास करण्यात आला आणि सगळं सत्य अखेर बाहेर आलं. खरं तर हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर खळबळ उडाली आणि नदीमधल्या प्रदूषणाचा भयानक मुद्दा समोर आला. जर आपण इंटरनेटवर, गुगलवर जर सर्च केलं, कारण इंटरनेटवर देखील या गोष्टीचा मुद्दा समोर आला होता. तो मुद्दा होता प्रदूषणाचा. आळंदी शेजारी असलेल्या पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीतील विशेषतः चिखली, कुदयवाडी आणि तळवडी भागातील काही बेजबाबदार आणि नियमबाह्य कंपन्या त्यांनी प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट ड्रेनेज आणि नाल्याद्वारे इंद्रायणी नदीच्या पात्रात ते सोडून देतात. प्राथमिक माहितीनुसार नदीतील फेस हा औद्योगिक सांडपाणी किंवा इतर प्रदूषणामुळे तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या घटनेनंतर वारकरी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा गंभीरपणे उपस्थित केला. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करून प्रदूषणावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. दरम्यान गेल्या काही दिवसात आळंदी परिसर आणि इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला. या वाढलेल्या प्रवाहामुळे नदीतील फेस आणि इतर तरंगणारे प्रदूषित घटक मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. सध्या नदीची परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारलेली दिसत असली तरी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत अधिकृत यंत्रणांच्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि अहवालांवरच विश्वास ठेवावा. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचे मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी सर्व वारकरी भक्तांना एकच संदेश: रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम.